बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला कोर्टात हजर केलाय। दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय। दोन आरोपींना आता संतोष देशमुखांचं अपहरण करून मारहाण केली, तर सिद्धार्थ सोनावणे हा वेळोवेळी लोकेशन देत होता, त्यामुळे त्याचाही या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे। तर आरोपींचा 15 दिवसांचा पीसीआर देखील मागवण्यात आलाय। तसंच आरोपी फरार झाल्यानंतर ते कुठे होते आणि कोणाला भेटायला गेले याचाही तपास करायचा असल्याचंही तपास अधिकारी म्हणाले। आरोपींचे वकील आणि सरकारी वकिलांनी देखील आता युक्तिवाद केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहे। गोविंद, नेमकी आता नेमका हा तपास नेमका आता कोणत्या दिशेला जातोय? सिद्धेश, आज कोर्टासमोर ज्यावेळी या 3 आरोपींना ताब्यात घेतलेल्या 3 आरोपींना ज्यावेळेस कोर्टासमोर प्रोड्यूस केलं, त्यावेळी काही धक्कादायक माहिती सुद्धा सरकारी वकिलांनी मांडण्याचा प्रयत्न केला। यापूर्वी जे तपास अधिकारी होते त्यांनी ब्रीफ केलं आणि त्यावेळी सांगितलं की हे जे गुन्हेगार आहेत ते वारंवार असे गुन्हे करतात, टोळीने गुन्हे करतात, याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत। आणि हे सांगत असताना हा जो क्राईम झाला त्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे ती म्हणजे सिद्धार्थ सोनवणे याची। ज्या सिद्धार्थ सोनवणे हा मसाजोग इथला रहिवासी आहे, त्याने आरोपींना लोकेशन कळवलेले आहे, त्यामुळे तो सुद्धा यातला आरोपी आहे। यासोबत जे दुसरे 2 आरोपी आहेत, जे सुधीर सांगळे आणि या संदर्भामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं की हे आरोपी जे पळून गेले होते कुणाकुणाकडे गेलेत त्यांचा तपास करायचा आहे। आणि विशेष आहे, एक गोष्ट कोर्टासमोर नमूद केली आहे ती म्हणजे जे दुष्कृत्य या आरोपींनी केलं त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही दहशत नव्हती, कोणतीही भीती नव्हती, उलट ते हे दुष्कृत्य एन्जॉय करत होते असा युक्तिवाद झाला। स्वाभाविक आहे की आनंद तिडके जे आरोपीचे वकील होते त्यांनी पीसीआरची गरज काय असे अनेक मुद्दे समोर आणले। एक मात्र खरं आहे की हा गुन्हा किती गंभीर होता आणि यामध्ये जे वापरलेले वेपन्स आहेत, ही जी माणसं आहेत ज्यांनी हा गुन्हा केला त्यांनी कशा प्रकारे गुन्हा केला आहे, म्हणून या संदर्भातली 15 दिवसाचा पीसीआर मागितला आहे आणि काही वेळामध्ये केजच्या या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये याची सुनावणी होईल। सिद्धेश, धन्यवाद गोविंद, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।